कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशात पसरला. जगभरामध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली. भारत देश सतर्क, मोदींचे आश्वासन. देवाभाऊ म्हणतात सगळं काही सुरळीत चाललंय. हे बघा लोकांची हाल आणि फरफडत. मुंबईत एलपीजी गॅस टंचाईची आणीबाणी, सिलेंडरवर गर्दी, गोंधळ, आमरेतुंबरी, भरूनात रांगा, गृहिणींचे मोठे हाल. पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वाटप. इंधनाचा अजिबात तुटवडा नाही. लॉकडाऊनची अफवा पसरवणं हा देशद्रोह. गॅस एजन्सी, पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका, फडणवीस यांची माहिती. सौदीतील अमेरिकेच्या हवाई तळावरती हल्ला, इंधन भरणारी 3 विमानं उडवली, 12 सैनिक जखमी. इराणने घेतला बदला, थेट अमेरिकेवरती हल्ला. नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना अटक. नेपाळमध्ये बालेन शाह यांनी घेतली पंतप्रधान पदाची नवी शपथ. 60 कंपन्या, 400 तरुणांची नोकरी पक्की. शिवसेना युवासेनेचा डिलाईल. रोड येथे भव्य रोजगार मेळावा. मुंबईत शिवसैनिकांना मार्गदर्शनासह नोकऱ्या. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला आयपीएस केसर खाली जबाबदार. चौकशी समितीचा ठपका. रवींद्र शिसवे यांच्यासह चौकशीचे थेट आदेश. दोघांचा मृत्यू झालेला. कोट्यावधीचा मत्स्य व्यवसाय कोकणात, मात्र नागपूरच्या मत्स्य विद्यापीठावरती 18 कोटींची खैरात. कोकणावरती मोठं संकट, तरी पैसे नाहीत. कोकणवासीय संतप्त. मोदी पुन्हा म्हणाले संकट खूप मोठं आहे. नोएडा येथे देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचं उद्घाटन. जे देशाच्या हिताचे तेच हिंदुस्थानचे धोरण. सावकारी आणि हवाला रॅकेट खराची ईडी चौकशी होणार. फसवणुकीचे आणखी 2 गुन्हे दाखल. भोंदूगिरीला कायमस्वरूपी चाप बसवा, अनिशची माहिती. 8 जुलैला माऊलींच्या पालखींचं होणार प्रस्थान. आषाढी वारीचं अखेर वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्राच्या गावागाड्यात शेतकरी आता आनंदित. सिलेंडर गॅस बंद कदाचित 3 महिन्यात. भुजबळ यांची माहिती. सिलेंडर कायमच होणार बंद. सर्वसामान्यांच्या हृदयात भरली धडकी. धोनी आयपीएल मधून निवृत्तीच्या उंबरठ्यावरती. पोटरीच्या दुखापतीमुळे 2 आठवडे मैदानापासून होता दूर. धोनीची निवृत्ती भारतीयांना न आवडणारी. आता विधान परिषदेत टक्कर. 31 जागांसाठी महायुतीची मोर्चे बांधणी. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता. राज्यात होणार विधान परिषदेच्या पुन्हा एकदा निवडणुका. ममता सरकार विरोधात भाजपचं आरोपपत्र. टीएमसीची 15 वर्षे पश्चिम बंगाल रक्तबंबाळ झाल्याची टीका. बंगाल निवडणुकीत देशाच्या सुरक्षेसाठी अमित शहा. तृणमूलच्या काळात पश्चिम बंगाल बनले घुसखोरीचे केंद्र. सीमा सुरक्षा धोक्यात. अमित शहा यांचा घणाघाती आरोप. ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात मानले आरोपपत्र थेट दाखल. उद्धव सेनेतील खासदारांना आपल्या पक्षात ओढण्याचे शिंदे यांचे प्रयत्न. आदित्य ठाकरेंकडून मात्र इन्कार. अधिकची मंत्रिपदे मागण्यासाठी शिंदेची धडपड सुरू. राज्यात दररोज सरासरी तब्बल 99 अपघात. 42 जणांचा मृत्यू. परिवहन विभागाच्या तांत्रिक युनिटला शासनाची अखेर मिळाली मंजुरी. पेट्रोल मिळत नसेल तर कशाला हवी गाडी. मरत तरुणाने भर रस्त्यात पेटवली दुचाकी गाडी. स्टन बजाय नशेत कृत्य केल्याची सगळीकडेच माहिती पसरली. पीएनजी साठीच्या अटी शर्ती शिथिल. मुख्यमंत्र्यांची माहिती. सिलेंडर गॅसचा पुरवठा सुरळीत. टाळेबंदीची अफवा करू नका, मुख्यमंत्री फडणवीस. अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा आड खराचे सुरू होते काळे कारनामे. पीडित महिलेदेखत स्पॉट पंचनामा. गुन्ह्याचे वैधानिक पद्धतीनं सूक्ष्म विश्लेषण. अमेरिकेचे कंबरडे मोडले. इराणने केला अमेरिकेच्या तळावरती हल्ला. अमेरिका टेन्शन मध्ये. इराण खूप मजबूत. पुढील 2 आठवड्यामध्ये इराण युद्ध संपणार. अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांचा दावा. थेट मात्र इराण मात्र माघार घ्यायला तयार नाही. अमेरिका नामुष्की.
ट्रम्प यांनी उघड केली माहिती. होर्मुझ सामंजस्याचं नाव स्ट्रेट्स ऑफ ट्रम्प करण्याची इच्छा. पुढचे लक्ष क्युबा. नाटो देशाला दिला इशारा. देशात 56% आजारांचं कारण असंतुलित आहार. सर्वसामान्यांनी आहार घेताना काळजी घ्यावी. सगळ्यात मोठा दावा. देशातील 76 रेल्वे स्थानकांचा कायापालट सुरू. प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्याचं प्राधान्य. नरेंद्र मोदी. गुंगीचं औषध देऊन बलात्कार करणाऱ्या वसईच्या भोंदू ऋषिकेशला पिंपरीत बेड्या. भोंदू खरात प्रकरणानंतर पीडित तक्रार करण्यास पुढे आल्याने पुन्हा उघडकीस. वसईच्या भोंदूला पिंपरीत अटक. महिलेवरती अत्याचार प्रकरण. दैवशक्तीचा संचार असल्याची बतावणी करत केला होता बलात्कार. आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राची पल्स जोरात. 720 कोटींची गुंतवणूक. महाराष्ट्र संपूर्ण देशात पुढेच. अवकाळी पावसाच्या नुकसानीची अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदत. दत्तात्रय भरणे यांची माहिती. शेतकऱ्यांना मदत मिळणार का याकडे लक्ष. महाराष्ट्रात उद्योगांसाठी वीज स्वस्त होणार. परवानग्यांचा आजही संपणार. मुख्यमंत्री. मात्र शेतकऱ्यांचं काय. भारतात पूर्ण ताकदीने युद्ध संकटांचा सामना करतोय मोदी. 140 कोटी देशवासियांचा विश्वास आणि एकजूट महत्वाचे असल्याचं मोदींचं प्रतिपादन.